नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघतात त्या हॅलो डॉक्टर मध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, दिवाळी संपलेली आहे आणि तुम्हा सगळ्यांना वेध लागले असतील ते म्हणजे थंडीचे. या थंडीत एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे सकाळी फिरायला येणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचे ग्रुप्स. हे ग्रुप कसे असतात बघा, दैनिक, मासिक, साप्ताहिक, अगदी दिवाळी अंकाप्रमाणे येणाऱ्या लोकांचे ग्रुप मात्र एकच ऊर्जा देऊन जातात आणि ते असंच सांगत असतात की जो चालेल तो टिकेल. प्रेक्षको, असंही म्हणतात की थंडीच्या दिवसात जितकं आपण खातो किंवा जितकं शरीर आपण कमवतो ते आपल्याला वर्षभर साथ देतं. म्हणून बहुतेक व्यायामाचे आपले क्लासेसच थंडीपासून सुरू होतात आणि हे व्यायाम करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी समज गैरसमज आपल्या मनात असतात तरी आपण मनापासून करत असतो. खास करून जर तुम्हाला असं कळालं की एखादा आजार बरा होण्यासाठी ठराविक व्यायाम केला तर नक्कीच व्यायाम करताना तुमचं मन अधिक लागेल. आज अशाच आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत, डायबिटीज. याचं नाव जरी काढलं तरी मधुमेही म्हणतात की आम्ही सकाळी रोज चालायला जातो तरी आम्हाला डायबिटीज का झाला. पण तेच तुमच्याच मनातले समज गैरसमज आपण दूर करणार आहोत. कुठले व्यायाम केल्याने डायबिटीज होणार नाही, कुठले व्यायाम केल्यामुळे तुम्ही डायबिटीज पासून मुक्त होणार, या विषयावर, अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणूनच खास आजचा आपण विषय निवडला आहे मधुमेहापासून मुक्ती, व्यायाम विशेष. चला तर मग यासाठी आपण आज आमंत्रित कोणाला केले तुम्हाला नक्कीच सगळ्यांना माहितीच असेल. फ्रीडम फ्रॉम डायबिटीजचे संस्थापक डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांना. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. डॉक्टरांना तुम्ही ओळखताच तरी तुम्हाला पुन्हा परिचय डॉक्टरांचा असा देते की डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांनी डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये पुण्यात व संपूर्ण महाराष्ट्रात क्रांती आणली आहे. आजवर हजारो मधुमेही त्यांच्या कार्यशाळा इन्सुलिन व डायबिटीजची औषधे कमी होताना व पूर्णपणे बंदही होताना त्यांनी अनुभवले आहेत. देशात तसेच परदेशात अमेरिका, युरोप, आखाती देश, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियात डिस्टन्स लर्निंग द्वारा अनेकांनी लाभ घेतलात. 10 देशात 100-150हून मोठ्या कंपन्या आणि 80,000हून लोकांनी नैसर्गिक स्वास्थ्याच्या कार्यशाळाही घेतल्या आहेत. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी हे सध्या देशातील नैसर्गिक स्वास्थ्याचे अग्रगण्य प्रचारक म्हणून ओळखले जातात. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांनी बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथून MBBSची पदवी घेतली व नानावटी हॉस्पिटल मुंबई येथून डिप्लोमा इन डायबिटीज मॅनेजमेंट केले आहे. याशिवाय योग, आयुर्वेद, ड्रीम थेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी, काउन्सिलिंग आणि विपश्यना ध्यान यासारख्या गोष्टींचा अवलंब डॉक्टर त्यांच्या प्रशिक्षणात घेत असतात आणि त्याचा अनुभव हा आपल्याला मिळत असतो. नक्कीच. चला तर मग बहुआयामी अशा डॉक्टरांचं व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाचा आपल्याला फायदा होणार आहे आपल्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी. प्रेक्षको, फार महत्त्वाचा विषय आहे. व्यायाम म्हटलं की आपण सगळेजणच डेली करत असतो, पण आज खरंच आपल्याला पूर्ण याच्यावर चर्चा करायची आहे की कुठले व्यायाम करूया जेणेकरून डायबिटीज पासून आपण मुक्त होऊ शकतो. हा कार्यक्रम जरी ध्वनिचित्रमुद्रित असला तरी सुद्धा तुमच्या मनातील प्रश्न आम्ही आमच्या ईमेलद्वारे घेतलेले आहे, जेणेकरून तुमच्या मनात कुठल्याही प्रश्नाला वावच राहणार नाही आणि तुमच्या मनातील प्रश्न हे आपोआपच सुटेल. चला तर मग कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आज सर आपण खास मागच्या वेळी थाळी स्पेशल घेतलेली आहे. लोकांनी आहारात बदल केले, खपली गव्हाविषयीची पण चौकशी केलेली होती. आता सर खास आज आपण व्यायाम विशेष निवडलेला आहे. मुळात हा विषय का निवडला सर आजचा? हा याच्यासाठी निवडला की मागचे जे 4 वर्ष माझं काम चालू आहे त्याच्यामध्ये आजवर जवळजवळ 40,000 मधुमेही विविध कार्यक्रमात आलेले आहेत आणि या बरोबरच शेकडोंशी मला एक भेटायलाही मिळालेलं आहे आणि बऱ्याच मधुमेहींमध्ये त्याच चुका आढळलेल्या आहेत. तर मी असा विचार केला की आता 1 तास जाऊन DD सह्याद्रीवरतीच पूर्ण शंका निरसन, पूर्ण चुकांचं व्यवस्थित अवलोकन करून सगळ्यांना क्लॅरिटी द्यावी की कमीत कमी वेळात, कारण बरेच आता सगळे बिझी आहेत, बरोबर, कमीत कमी वेळात सर्वात चांगले व्यायाम कुठले केल्याने त्यांना मुक्तीकडे जातील हे सांगावं म्हणून आज आलो. नक्कीच बरोबर. सर, मेन तेच आहे की समज गैरसमज भरपूर आहे. म्हणजे सकाळी चालायला जातो अर्धा-1 तास आणि त्याच्याने डायबिटीज माझा गेला पाहिजे अशी इच्छा असते आपली, पण तरी त्याच्यामध्ये समज गैरसमज आहेत. याविषयी काय सांगाल सर? हो, सकाळी अर्धा-पाऊण तास चालणं हे खूपच प्रचलित गैरसमज आहे आणि जे मला आढळलेलं आहे त्याच्यामध्ये मेन 2 गैरसमज मी बघतो. स्लाइडवरती दाखवलेलं आहे. पहिला गैरसमज जो मी सर्रास सगळ्या मधुमेहींमध्ये बघतो ते म्हणजे सगळेचे सगळे
कमी व्यायाम करतायत आणि असं समजतात की भरपूर केलं, माझा पाऊण तास चालणं झालं, माझा घाम सुटला, आता नक्कीच माझा दिवसभराची साखरेची पातळी चांगली राहील. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. आणि त्याच्या जोडीला दुसरा गैरसमज जो मी बघतो, तो पण स्लाइडवर दाखवलेला आहे, तो म्हणजे तोच व्यायाम प्रकार परत परत करणे, तितक्याच वेळा करणे, त्याचा काहीतरी एक प्रकारचा फॉर्म्युला बनवणे आणि असं समजणे की नवीन काहीतरी रिझल्ट येईल. अगर तुमचं औषधांपासून मुक्ती होत नसेल आणि तुम्ही तेच व्यायाम करत असाल तर नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जो मी इनपुट देतोय व्यायामामधून त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. कारण काय मुक्ती होऊ शकते आहे, हजारांची झालेली आहे आतापर्यंत. कमीत कमी 5,000 मधुमेहांची औषधं पूर्णपणे बंद आहेत, 1000 पेक्षा जास्तींचे इन्शुलिन बंद आहेत. आणि त्याच्यामध्ये जो काही शास्त्र आहे आणि जे काही प्रॅक्टिकली आम्हाला शिकायला मिळालेलं आहे ते सगळे आज धडाधड सांगायचे सगळ्यांना. नक्कीच सर, या गैरसमजुती दूर करायचंच आहे. पण कुठेतरी माझ्या मनात असा एक प्रश्न आहे की डायबिटीज व्यक्ती आपण म्हटलं की आपण त्याला सांगतो की जास्त पळू नका, जास्त धावपळ करू नका, प्रमाणातच चाला. आणि त्याच्यावर अगदी तुम्ही सर गेल्या महिन्यात हार्ट वरती प्रेशर येईल, गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम येईल, दुखेल. आणि गेल्या महिन्यात सर तुम्ही मधुमेहींना घेऊन 10 किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाला होता. तर त्याविषयी सांगा आणि त्यांनाही काय वाटलं तेही सांगा. हो, हा एक नवीनच विषय झाला. 3 महिन्याआधी माझ्या संपर्कात एक डॉक्टर आले जे एक्सरसाइज फिजिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्या संपर्कात येऊन मला रिअलाइज झालं की जे काय मी 3.5-4 वर्ष शिकवतोय त्याच्यामध्ये पण काहीतरी बदल करण्याचं गरज आहे. आणि एक प्रयोग म्हणून आम्ही पुण्याला 16 ऑक्टोबरला एक मॅरेथॉन असते आणि जेव्हा मी तिकडे गेलो, मी आणि आमचे बरेच मधुमेहींनी सहभाग घेतला, तेव्हा थक्क झालो बघून की 11,000 लोक होती. म्हणजे यंग पण होती, ओल्ड पण होती, विविध काय त्याला म्हणतात एज ग्रुपचे होते आणि त्याची तयारी केली होती. म्हणजे 16 ऑक्टोबरच्या 3 महिन्याआधी मी पण 2 किलोमीटर पळू शकत नव्हतो. आणि जेव्हा पण मी ऐकायचो की कोणीतरी 10 किलोमीटर पळालेला आहे तेव्हा माझ्या मनामध्ये बरेच विचारायचे की अरे तो काय खात असेल. सर मलाही आता ते वाटतं की तुम्ही कसं काय केले आणि मी हे करू शकेन का नाही. नाही, म्हणजे अनुभव केल्यानंतर मला हे सांगायची इच्छा होती सगळ्यांना, तुम्ही मधुमेह असाल किंवा नसाल, की 10 किलोमीटर पळणं किंवा चालणं आणि पळणं, युजली कोणी कंटिन्युअसली 10 किलोमीटर पळत नाही सुरुवातीला एस्पेशली, अतिशय सोपं आहे. आणि आपण त्याचा इतका बाऊ करतो, आपल्याला वाटतं अरे हा खूप मोठा माणूस, म्हणजे कोणतरी 10 किलोमीटर पळाला म्हणजे त्याचा फिटनेस लेवल खूप हो असं असेल, काहीतरी स्पेशल प्रोटीन पावडर घेत असेल आणि जेवणात काहीतरी वेगळं होत असेल. मी फोन करून आमचे जे काही पेशंट्स होते दुसऱ्या शहरातले, मुंबईचे वगैरे, त्यांना विचारायचो की तुम्ही काय वेगळं खाताय. ते म्हटले काही नाही, रेग्युलर आपली 30 स्मूदी घेतो आणि तेच आपलं डाळींवरती भर ठेवतो आणि नाश्त्यामध्ये आपलं डाळ बेस स्प्राउट्स वगैरे सगळं घेतो आणि होतो. पण विश्वास बसत नव्हता. जेव्हा प्रॅक्टिस केली 1-2 महिने आणि त्याच्यामध्ये अख्खी महाराष्ट्र परिक्रमा पण चालू होती, भरपूर फिरत होतो मी, मग रिअलाइज झालं की एवढं काही अवघड नाहीये. आणि थोडे चित्र आणले सगळ्यांना दाखवण्यासाठी. प्लीज चित्र बघा, 10 किलोमीटर मॅरेथॉन पळणं हे सुरुवातीच्या वेळेसचं चित्र, हजारो लोक उभी आहेत, माझी एक सेल्फी आहे त्याच्या मागे. आणि संपल्यानंतर काही मधुमेही भेटले. कसं होतं, 10 किलोमीटर पळणं, कोणी पुढे जातं कोणी मागे जातं, सगळे एकत्र पळत नाही. शेवटी जे कोणी मला भेटले आमच्या मधुमेही ग्रुपमधले त्या तिघांचाही फोटो आहे आणि त्याच्या पुढे अजून एक फोटो आहे, हे पण आमच्याच ग्रुपचे आहेत, फ्रीडम फ्रॉम डायबिटीजचे जयरामन म्हणून आहेत. त्यांचं वय तुम्ही बघतात, हे पण 10 किलोमीटर पळलेले आहेत आणि चांगल्या वेळेमध्ये पळलेले आहेत. तर पळणं अतिशय सोपं आहे आणि त्याचे ट्रेनिंग अतिशय सोपं आहे. आणि महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये ही आहे की जेव्हा आपण ती तयारी करतो, एक तर तो ध्येय ठेवतो आणि पळतो आपण, त्या तयारीमध्ये त्या 2-3 महिन्यांमध्ये इतकं काही बदल घडतो शरीरामध्ये. मानसिकरित्या सुद्धा बदल होत असतील. मानसिकरित्या तर नक्कीच बदल होतो. वाटत असेल अरे संपल्यानंतर, म्हणजे आता 16 ऑक्टोबर पासून आज जे काही 1.5 महिना गेलेला आहे, एक शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नवीन कॉन्फिडन्स आणि ताकद आणि स्टॅमिनाचा संचार झालेला आहे आणि तो जाणवतो. म्हणजे अक्षरशः ते तयारी करणं मानसिकरित्या. आणि हे एक फार महत्वाचा प्रश्न आहे, मी बऱ्याच मधुमेहींना विचारलेला आहे, आजही विचारणार आहे. हा बहुतेक डीडीवरती विचारलेला नाहीये. तो म्हणजे शरीरामध्ये हा कुठला अवयव आहे जो सर्वात जास्त साखर खातो. तुम्हाला विचारतो, तुम्ही डॉक्टर आहात. शरीरात असला कुठला अवयव आहे जे सर्वात जास्त साखर खातं? बरोबर आहे. म्हणजे सर आपण म्हणू शकतो की आपल्या ऍक्टिव्हिटीज का ब्रेन?
ब्रेन नाही, लिव्हर नाही, तो अवयव आहे मसल्स. ओके. आणि जेव्हा प्रोटीन म्हणतो तो प्रोटीन नाही, तर ते शुगर जास्त त्याला ऍक्टिव्हिट म्हणजे गरज आहे. हो, मसल्स ना दिवसभर साखर लागते, मसल्स ना दिवसभर चरबीही लागते. मसल्स किंवा स्नायू हे राक्षसासारखे आहेत. ओके. 24 तास जेवण पाहिजे आणि जेवणामध्ये साखर किंवा चरबी हे दोन्ही ते खात असतात. म्हणून जेव्हा आपण एखाद्या मॅरेथॉन किंवा मोठी तयारी करतो, खूप मोठी नाही, 10 किलोमीटर सोपी आहे, ज्यांना आता खूप अवघड वाटतं त्यांनी 5 किलोमीटर अर्ध चालायचं अर्ध पळायचं, कंटिन्युअस 10 किलोमीटर पळायची गरज नाहीये. तशी तयारी केली ना तर तुमच्या स्नायूंमध्ये जे काही मायटोकॉन्ड्रियल डेन्सिटी म्हणून एक प्रकार असतो, स्नायूंमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये छोटे छोटे पॉवर हाऊसेस असतात. त्या पॉवर हाऊस मध्ये ग्लुकोज शिरून मग त्यांची ऊर्जा निर्मिती होत असते. तर ते वाढलं ना की मग बघा कशी मजा येते. 24 तास तुम्ही जास्त साखर पचवाल, 24 तास तुम्ही जास्त चरबी पचवाल. आणि सगळ्यांना माहिती आहे चरबी हे मधुमेहींचं, टाईप 2 मधुमेहींचं सर्वात मोठं शत्रू आहे. आणि साखर जास्त वाढेल तर नक्की शत्रू आहे. सर, आपण यावर चर्चा करूयाच, पण आपल्या कार्यक्रमात आपण मेलद्वारे आपल्याला जो एक क्वेश्चन आलेला आहे तर त्यांचा आपण आपल्या कार्यक्रमात सहभाग करून घेऊया. प्रेक्षक, तुम्ही जरी फोन नाही केला किंवा आपला म्हणू शकतो की ध्वनी चित्रमुद्रित हा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मेलद्वारे आपण क्वेश्चन घेतोय आपल्या कार्यक्रमात. पहिला सर प्रश्न आहे सुजाता जाधव, उस्मानाबाद, आणि इथून त्यांनी आपल्याला मेल केले. त्यांनी असं म्हटलं की सर, मधुमेह आहे त्यांना आणि ते योगासनं करतात रोज, तर ते उपयुक्त आहे का, आणि जर कुठली योगासनं खास करावीत असं त्यांनी विचारलंय. या प्रश्नाचं उत्तर मी थोड्या वेळाने देतो, कारण काय थोड्या शंका निरसन झाल्या की मग कळेल की योगासनाचं महत्व कुठे आहे आणि किती आहे. नक्की उत्तर देणार आहे थोड्या वेळानंतर ह्याच्याबद्दल. नक्कीच, चालेल. मग सर, आपले पुढची आपण स्लाइड दाखवूया की 10 किलोमीटर जर आता आपलं अंतर झालेलं आहे, लोकांची मानसिकता वाढलेली आहे, त्यानंतर सर त्यांचेही अनुभव वाढलेले असतील, तर यानंतर त्यांचे म्हणजे त्यांना टेस्ट वगैरे मध्ये सर काय फरक मिळाले? हा, त्यांचं आता 1-1.5 महिना झालेला आहे. ते त्यांच्यापैकी अर्धे लोक मुक्तच आहेत ऑलरेडी औषधांपासून. त्याच्या बरोबर म्हणजे कसं असतं, हे महत्वाचं आहे. असं नको व्हायला की टीव्हीवरती त्यांना वाटायला की फक्त मॅरेथॉनच हा एकमेव व्यायाम आहे. हा, तर व्यायाम निवडण्याआधी कुठल्या बाबींचा सर विचार केला पाहिजे हे फार महत्वाचं आहे आणि आपण ते घेऊया. प्रेक्षक हो, म्हणजे मुळात व्यायाम का निवडायचे, त्याच्या मागे निकष काय असले पाहिजे याच्यावर आपण थोडीशी माहिती घेऊया आता. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. इच्छा असेल तर मार्ग दिसेल, आणि त्याच उद्देशाने आज आपण बघणार आहोत की डायबिटीज पासून मुक्ती कशी मिळवता येईल, ते पण व्यायामाद्वारे. प्रेक्षको, खास व्यायामावर प्रोग्राम करतोय. रात्र जरी झाली असेल तरी दिवसाचा उत्साह आम्ही घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने आज आम्ही तुम्हाला सांगतोय. मुळात तुम्हाला टिप्स सांगायचे, ती सांगण्यामागचा उद्देश असा की बऱ्याच चुकी असतात. जर तुम्हाला तुमची चरबी किंवा व्यायाम आणखीन ऍक्टिव्हरित्या करायचा असेल तर 1 मिनिट चाला, 1 मिनिट पळा, असं अल्टरनेटली तुम्ही जर 30 ते 45 मिनिट केलं तर तुमची शरीराची ताकद आणि क्षमता या दोन्ही वाढतील. सर, खूप छान टिप्स आपल्याला मिळाली आहे तुमच्याकडून आमच्या प्रेक्षकांना. सर, आपण मुळात मगाशी सांगत होतो की व्यायाम निवडण्यामागे एखादा काहीतरी निकष असला पाहिजे, तो निकषही सांगा, आणि सर्वांगीण व्यायाम याच्या मागे आम्हाला जरा सांगा. फार कळून घेणं फार महत्वाचं आहे. स्लाइड सुरू झालेले आहेत. व्यायाम निवडण्याच्या आधी वय बघितलं जातं. बरोबर. कारण काय, जे यंग वयामध्ये करू शकतो ते थोडंसं अडचण येते पुढच्या वयामध्ये. लिंगही बघितला जातो. त्याच्या जोडीला बऱ्याचदा मधुमेहाबरोबर हृदयविकार, उच्च रक्तदाब असतं, ते पण बघितलं जातं. किडनी विकार काय असतील तर ते बघितले जातात. सांधेदुखी असेल, मणक्याचे विकार असेल तेही बघणं गरजेचं पडतं. डोळ्यांचे, पायांचे विकार आणि वैयक्तिक सराव, म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यात आधी लहानपणी म्हणा किंवा कॉलेजमध्ये म्हणा कुठल्या प्रकारचा व्यायाम केलेला ते बघितलं जातं. या 6 बाबींचा विचार करत जोडलं जातं की त्यांच्यासाठी सर्वांगीण व्यायाम काय आणि कसं आणि कुठले कुठले प्रकार एकत्र जोडून करावा. बरोबर. तर सर्वांगीण व्यायाम तेव्हा ठरतो जेव्हा सर्वात आधी जे मी बघतोय की ताकद वाढली पाहिजे. बहुतेक मधुमेहींमध्ये ताकदीची कमी आहे. त्यांचे स्नायूंचं संवर्धन 35च्या वयानंतर
कमी होतं आणि जेव्हा स्नायूंचं संवर्धन कमी व्हायला लागतं तेव्हा ताकद कमी व्हायला लागली. ताकद कमी झाली की साखर आणि चरबी दोन्हीचा वापर कमी व्हायला लागतो, जो 24 तास होतोय. तर 24 तास साखरेचा वापर ताकदीमुळे होणार आहे. आणि स्टॅमिना, कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स जे म्हणतो, तर सर्वात जास्त हे दोन महत्वाचे ठरतात. म्हणून जेव्हा एक प्रश्न आला होता आधी की योगासन करू का आणि कुठले चांगले, तर ह्या दोन कॅटेगरीमध्ये योगासन बसत नाहीत. अच्छा, ताकद आणि स्टॅमिना मध्ये. बरोबर. आणि मधुमेहींना तीच गरज आहे आता सर्वात जास्त. सगळे गोलमटोल झालेले आहेत. बरेचसे पेशंट्स भेटतात आणि नंतर बोलेन त्याच्याबद्दल पण हे दोन आधी लागायला पाहिजे. योगासन बंद करायचे नाहीयेत, योगासन चालू ठेवायचे. त्याच्यातही चांगले योगासन आहेत, तेही करायचे आहेत. पण समजून घ्यायचं आधी सर्वात महत्वाचं काय, ताकद, स्टॅमिना, त्याच्या जोडीला लवचिकता. योगासनमुळे लवचिकता वाढणार आहे, फ्लेक्सिबिलिटी वाढणार आहे. तोल, बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय. ह्या शेवटच्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या एका प्रकारे योगासनाने वाढतात, म्हणून त्यांचं महत्व आहे. पण हे 5ही गोष्टी वाढणं महत्वाचं आणि ह्यांचं मोजमापणी करणं पण फार महत्वाचं आहे. ताकदीची मोजमापणी करायची असेल तर 1 मिनिटामध्ये किती जोर, त्याच्यामध्ये फुल जोर असतो किंवा हाफ जोर असतो, दोन्ही पुरुष आणि महिलांसाठी दोन्ही. पण मग सर तिथे कॅटेगरी वेगळी असते, त्यांना थोडंसं मॉडिफाईड जोर असतो महिलांसाठी. पण ते महत्वाचं की ताकद किती आहे बघितलं पाहिजे. सिटअप्स एका मिनिटात किती मारू शकतात, स्टॅमिनासाठी किती किलोमीटर चालू किंवा पळू शकतात, युजली 12 मिनिटांमध्ये किंवा मग 1 तासामध्ये ते बघितलं जातं. सुरुवातीला हे मोजलं जातं. लवचिकतेसाठी बसून पाय सरळ ठेवून हातानी पायाच्या बोटांपर्यंत हात, जसं आपण पश्चिमोत्तानात लावतो तसं लावलं जातं. आणि बघितलं जातं की बोट पायाच्या अलीकडे राहतायत, बोटांपर्यंत जात आहेत का बोटांच्या पलीकडे जात आहेत. अशक्य आहे ते पलीकडे जाणं. अशक्य काही नाहीये, 10 किलोमीटर पण अशक्य नाहीये, काहीच सगळं शक्य आहे आणि करण्यासारखं आहे. तोलासाठी एस्पेशली वय 60 नंतर हे बघितलं जातं की एका पायावरती तो मधुमेही किती सेकंद उभा राहू शकतोय. अतिशय सोपा, म्हणजे घरी बसल्या बसल्या पण तुम्ही मोजू शकता. एका पायावरती 1 मिनिट तुम्ही उभे राहू शकत असाल तर तुमचा तोल चांगला आहे, बॅलन्स चांगला आहे. आणि समन्वयासाठी म्हणजे कोऑर्डिनेशन, हँड, आईज, हात, डोळे, पाय, ह्यासाठी एक बॉल दिला जातो आणि भिंतीवरती मारून पकडायचा. अतिशय सोपा व्यायाम. आणि असं 30 सेकंदात किती वेळा तुम्ही तो टेनिस बॉल पकडू शकता, ह्याची मोजमापणी आधी केली जाते. मग त्यांच्यासाठी एक विशेष आहार तक्ता, त्यांची ताकद, त्यांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी निवड केला जातो. आणि मग त्या हिशोबाने त्यांचा दर महिन्याला आढावा घेऊन त्याच्यात हळूहळू वाढ केली जाते. जेव्हा असं शास्त्रीय दृष्ट्या आपण 5ही गोष्टींची काळजी घेतो आणि त्या हिशोबाने व्यायामामध्ये बदल करतो, मग आमूलाग्र फरक पडणं होणारच आणि लवकर मुक्ती होणारच. नक्कीच. म्हणजे सर तुम्ही इतक्यात असं म्हणाला की शारीरिक आणि मनाचा दोन्ही पण आपण म्हणू शकतो की दोघांचा पण उपयोग करून आपण आपला स्टॅमिना वाढवत असतो. मुळात एक्सरसाइज करताना एक तोच रटाळपणा आलेला असतो आणि शरीरालाही नवीन काही करण्याची गरज असते. तर त्याबाबत सर आणखीन काय सांगाल की समजा बाकीच्यांना दुसरे आजार असतील, कोणाला समजा पॅरालिसिस असेल किंवा काही असेल, जर किंवा आपण म्हणू शकतो की वयोमानानुसार चालणं शक्य नसेल, काय नसेल, तर त्यावेळी तुम्ही काय सुचवाल? हा, बसून पण घरामध्ये काही काही आयसोमेट्रिक एक्सरसाइज असतात, तेरा बँड्स असतात किंवा छोटे छोटे प्रॉप्स घेऊन बसून किंवा झोपून बरेच व्यायाम प्रकार असतात जे आपण करू शकतो. ते स्पेशल केसेसना मग स्पेशली ट्रीट करावं लागतं. आता कार्यक्रमामध्ये जे बेसिक जे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना ऐकायचं असेल ते आपण पटपट आधी संपून टाकू, मग वेळ असेल की आपण स्पेशल केसेस पण घेऊया. ओके. मग सर आता हे व्यायाम तुम्ही सांगतात, मुळात हे प्रेरणा कुठून मिळाली, म्हणजे हे वेगळं रिसर्च कुठून आलंय? वेगळं रिसर्च विविध लोकांकडून आलेला आहे. म्हणजे त्यातले आपले जुन्या काळातले रामदास स्वामी आहेत, त्यांनी पण एक मोठी चळवळ उभी केली होती अशा काळात जेव्हा भारत मरगळून पडला होता. आणि त्याच्यामधून मग ते सगळे स्तोत्र लिहिणे आणि हनुमानांची उपासना आणि ते सगळे हनुमान मंदिर स्थापन करणे, तालीम स्थापन करणं, ती एक मोठी प्रेरणा आहे. आणि त्याच्या जोडीला बरेच अजून प्रेरणादायी योगाचार्य आहेत, जसे कृष्णमाचार्य योग मंदिर आमचे कृष्णमाचार्य आहेत ज्यांनी अयंगारना शिकवलंय. असे बरेच काही प्रेरणादायी स्थान आहेत माझी. परदेशातले पण बरेच जण आहेत, त्यांचा पण एक स्लाइड दाखवणार आहे. आता ना मधुमेहींनी ध्येय काय काय ठेवावे आणि
कसं पुढे न्यावं त्यांचं व्यायामाचा कार्यक्रम आपण ते बघून घ्या. तर मधुमेहाचा सर्वात पहिला ध्येय असायला पाहिजे की औषधं आणि इन्शुलिन पासून मुक्ती होणं. आणि हे आतापर्यंत हजारोंनी केलेलं आहे. एका वेळेस 50-50 लोक पण स्टेजवरती आलेली आहेत. हे सगळे स्लाइड्स वरती दाखवलेलं आहे. म्हणजे मागच्या बॅच मध्ये जवळजवळ 29 मधुमेह 4 आठवड्यात इन्शुलिन पासून मुक्त झाली होती. 56 लोक टोटली 4 आठवड्यात मुक्त झाले होते. तर हे फार महत्वाचं आहे. हे लेटेस्ट आकडे आहेत. 5,000 मधून अधिक औषधमुक्त, 1,000 अधिक इन्शुलिन मुक्त, 125 बेसिक प्रोग्राम, 32 इंटेन्सिव्ह प्रोग्राम, 13 निवासी शिबिर. ह्याच्या जोडीला जीटीटी परीक्षा पास करणं हे दुसरं ध्येय असायला पाहिजे. कारण की मनुष्य ध्येयवादी आहे. व्यायाम पण ध्येयाशी निगडीत आहे. तुम्ही ध्येय ठेवला 30 मिनिटं चालायचं मग तेवढंच कराल. तेवढं छोटंसं ध्येय नका ठेवू. मोठं ध्येय ठेवा. मुक्तीचं ध्येय ठेवा. जीटीटी क्लिअर करायचं ध्येय ठेवा. आणि मागच्या प्रोग्राममध्ये आपण मागच्या मला वाटतं 3ऱ्या प्रोग्राममध्ये जीटीटी बद्दल खूप व्यवस्थित सविस्तर सगळ्यांना समजून दिलेलं आहे. साखर आणि जिलेबी असं म्हटल्यावर लक्षात येईल सर. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी युट्यूबवर जाऊन नक्की बघावं. जीटीटी पास ह्या वर्षी जे वीर आहेत त्यांना मेडल मिळणार आहे. हो 20 नोव्हेंबरला. आणि ह्याच्या जोडीला ताकद स्टॅमिना असलेले स्पर्धांमध्ये भाग घेणं हे पण ध्येय ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये 3 किलोमीटर मॅरेथॉन, 5 किलोमीटर मॅरेथॉन किंवा 10 किलोमीटर मॅरेथॉन असं केलं तर नक्की त्यांना फायदा होईल. ताकद वाढवणारे व्यायाम कोणते? सर्वात महत्वाचं वेट ट्रेनिंग. जिम मध्ये बरेच जण जातात पण मग फक्त ट्रेडमिल वरती चालतात. कार्डिओव्हॅस्क्युलर व्यायाम करतात. त्याला आहे महत्व पण त्याच्यापेक्षा जास्त महत्व आहे वेट ट्रेनिंग. वेट ट्रेनिंगला मी नवयुगाचा योग असं समजतो. कारण काय, जुन्या जमान्यामध्ये ऑलरेडी भरपूर व्यायाम होता. ज्या काळी योगासनचा आविष्कार झाला त्या काळात भरपूर शारीरिक श्रम होते. आणि त्यांच्या शरीराला मग स्थिरता आणणं, लवचिकता आणणं, शांती आणणं ह्याच्यासाठी एका प्रकारे योगासनाचा आविष्कार झाला. अगदी सोपं गोष्ट समजण्यासाठी. ह्या आत्ताच्या काळामध्ये श्रम अजिबात करत नाहीये. दोन्ही गोष्टी नाहीयेत सर. अजिबात श्रम करत नाहीये. म्हणून मग श्रम करण्यासाठी तुम्ही जोर बैठका पण हे एक सोल्युशन आहे. घरी बसल्या तुम्ही करू शकता. पण थोडंसं मी बघतो प्रॅक्टिकली की जोपर्यंत जिम मध्ये जाऊन वेगवेगळ्या मसल ग्रुप्ससाठी आपण वेट्स उचलत नाही, म्हणजे बेंच प्रेस, शोल्डर प्रेस, बायसेप, ट्रायसेप, हे सगळं जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत स्नायूंचं संवर्धन खरं होत नाही. मायटोकॉन्ड्रिया वाढत नाही. साखरेचं आणि चरबीचं उपयोग करणं सुरू होत नाही. आठवड्यातून 2दाच किंवा 3दा पण व्यवस्थित अर्धा पाऊण तास वेट ट्रेनिंग करायला लागा. ताकद वाढवा. बघा काय किती फरक पडतो. तर हा सर्वात महत्त्वाचा ताकदीचा व्यायाम. ह्याच्या जोडीला स्टॅमिना वाढवणारे व्यायाम प्रकारामध्ये भरपूर व्हरायटी आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये चालणं आहे, पुढच्या स्लाइडला पळणं आहे किंवा चालणं आणि पळणं असं दोन्ही आहे. सायकल चालवणं आहे, पोहणं आहे, क्रॉस ट्रेनर आहे, जिनेवरती खालती करणं आहे. हे सगळ्या प्रकाराने स्टॅमिना वाढवू शकतो. आणि स्टॅमिना प्लस तोल आणि समन्वय हे सगळं वाढवायचं असेल आपल्याला तर मग त्याच्यामध्ये एक खूप नवीन छान प्रकार सुरू झालाय तो म्हणजे झुंबा. सर त्याविषयी सांगायचंच असेल तुम्हाला पण त्याच्या आधी आपण एक आपल्या ईमेलद्वारे प्रश्न आलेला आहे. तर सर राजन टोपकर रत्नागिरी असं त्यांनी तिथून प्रश्न ईमेलद्वारे आपल्याला विचारलाय की प्राणायाम ते करतात तर ते म्हणतात की त्याचं महत्व काय मधुमेहासाठी खास. प्राणायामाने ना 2-3 महत्वाच्या गोष्टी होतील. एक म्हणजे जखडलेलं रक्त ज्याला लिम्फ आपण असं जे म्हणतो त्याचं संचार हृदयाकडे सुरू होणार आहे. त्याचा नक्कीच प्राणायामाने फायदा होणार आहे. नुसत्या प्राणायामाने एवढं होणार आहे? हो, कारण काय जेव्हा आपण प्रेशर आपल्या लंग्स मध्ये आणि मग पोटामध्ये कमी जास्त करतो तर ते प्रेशर आपल्याला हेल्प करतं जखडलेलं रक्त ओढण्यासाठी परत शरीराकडे. दुसरं महत्व प्राणायामाचं असं की ऑक्सिजन जाणार आहे, प्राणवायू वाढणार आहे आणि त्याच्या जोडीला ऍसिड कमी होणार आहे, अल्कलिनिटी वाढणार आहे. आणि स्थूल शरीर असं आहे पण स्थूल शरीराच्या अवतीभोवती भरपूर प्राणमय शरीर आहे पण ताकद वाढणार नाहीये आणि स्टॅमिना वाढणार नाहीये. म्हणून प्राणायामाला महत्व नंतर येणार आहे, योगासनला महत्व नंतर येणार आहे. नक्कीच.
राजनजी, तुम्ही नक्कीच हे ऐकलंच असेल. तुम्ही प्राणायाम करतात हे खूप चांगले, पण आज डॉक्टर खास व्यायाम विशेष घेतात, तर ते त्यातले काही व्यायाम जर केले तर तुमची शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा सर चांगलं राहील. भरपूर. नक्कीच सर, आपण जेव्हा आता या सगळ्या व्यायामांचा उपयोग म्हणतो आहे आणि ते व्यायाम करत असताना त्यांचं एक उद्दिष्टही असलं पाहिजे असं तुम्ही सांगितलंय. मधुमेहींना औषधं घ्यावी लागतात किंवा आपण म्हणू शकतो की त्यांची सर तितकी कार्यशीलता एवढी नसते, चिडचिडेपणा वाढलेला असतो, तर कुठेतरी हे व्यायाम आठवडाभर करणं गरजेचं असतं का असं मध्ये मध्ये? कमीत कमी रोज 45 मिनिटं व्यायाम केलाच पाहिजे. मी जेव्हा सुरुवातीला स्लाइडला म्हणालो की गैरसमज की कमी करतो आणि वाटतं भरपूर केलाय, 45 मिनिटं व्यायाम झालाच पाहिजे. त्याच्यामध्ये आठवड्यातून 2दा किंवा 3दा ताकद वाढवणारा व्यायाम झालाच पाहिजे. आणि ऑल्टरनेट डे किंवा रोज स्टॅमिना वाढवणारा व्यायाम, ज्याच्यामध्ये चालणं आणि पळणं. जर तुम्ही सांगितलं की एक अर्धा तास सगळेजण चालतात, त्याला सोपं सोल्युशन आहे की 5 मिनिटं चालल्यानंतर 1 मिनिटं थोडंसं पळा. एकदम जोरात पळायची गरज नाहीये, स्लो पळा. जॉगिंग हार्ट रेट जे आहे ना ते 120च्या आसपास ठेवा, जास्त वाढू देऊ नका. खूप जास्त जोरात पळले आणि हार्ट रेट एकदम 120च्या वरती गेलं तर मग खूप जास्त थकवाईल किंवा खूप जास्त लॅक्टिक ऍसिड बनेल शरीरामध्ये, मग बॉडी एक होईल, मग व्यायाम करणं बंद होतं. व्यायाम क्रमाक्रमाने कसं वाढवायचं ज्याच्यामुळे दुखणार नाही, इंजुरी होणार नाही आणि आनंद येईल. व्यायामामध्ये आनंद आहे, एकदा सवय लागली ना की तो सोडतच नाही. पण त्याच्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे आणि ह्या देशामध्ये प्रशिक्षणाची आहाराबद्दल आणि व्यायामाबद्दल इतकी कमी आहे, ज्यामुळे आपल्याला फक्त 2 ऑलिम्पिक मेडल्स मिळालेली आहेत. कारण का घरोघरी आपल्या इथं किती जण आहेत ज्यांना माहिती आहे की 10 किलोमीटर मॅरेथॉन पळण्याचं भारतातलं विक्रम काय आहे. मलाही माहिती नव्हती 3 महिने आधी, मी कधी इंटरेस्ट घेतला नव्हता. जेव्हा घरोघरी इंटरेस्ट घ्यायला लागतील लोक की नाही, अर्ध्या तासाच्या आत भारतामध्ये काही काही लोक पळालेली आहेत 10 किलोमीटर. आपण जेव्हा पळायला लागतो, मला जवळजवळ 1.25 तास लागला. अर्धा तास कुठं आणि 1.25 तासपेक्षा जास्त लागला. 1 तास 23 मिनिटं, भरपूर वेळ लागला मला, आरामशीर पळालो. पण जेव्हा घरोघरी ही जागरूकता वाढेल की नाही, असं केल्याने मग ताकद आणि स्टॅमिना वाढतंय आणि इतकं म्हणजे दिवसाच्या एंडला असं थकवा येत नाही. कारण की खऱ्या अर्थाने स्टॅमिना वाढलाय. स्टॅमिना वाढला कळणार कसं की तुम्ही भरपूर काम केल्यानंतर थकताय का नाही, थकतच नाहीयेत ना. पण ते न थकण्यासाठी तुम्हाला तसं व्यायाम करायला लागेल ना. नक्कीच. तर ते फरक मला जाणवलं, खूप फरक जाणवला. प्रेक्षको, आपण व्यायामाविषयी आज चर्चा करतो आणि व्यायाम थोडक्यात आपण म्हणू शकतो की व्यायामाने तुमची शारीरिक शक्ती वाढणार आहे. डॉक्टरांकडे जाऊन जेव्हा तुम्ही गोळ्या विचारतात त्याच्या आधी हेही विचारा की कुठला व्यायाम करू डॉक्टर की जेणेकरून या गोळ्या घेता येणार नाही. असा प्रश्न विचारल्याने नक्कीच तुमच्या मनात त्याची कुठेतरी जनजागृती झाली आहे, हे नक्की मात्र खरी. डॉक्टर जेवढी छान माहिती देतात, नक्कीच डॉक्टरांचा पत्ताही तुम्हाला घ्यायचा असेल, पण आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षको, मगाशी आपल्या भागात तुम्हाला मी सांगितले की कसा तुम्ही तुमचा स्टॅमिना वाढवणार आहात, तसंच आपलं एक ध्येय किंवा लक्ष्य असलं पाहिजे. आज जर आपण 1 किलोमीटर पळतोय तर उद्या 2, 3, 4 असं जे टप्प्याटप्प्याने, महिन्याभराने असं जर तुम्ही केलं तर तुम्ही थकणारही नाहीत आणि तुम्हाला कळेल की अरे आपला स्टॅमिना कसा इतका वाढला. तुम्हालाच तुमचं आश्चर्य वाटेल. सर, खूप छान आहे की आम्ही स्टॅमिना कसा वाढवला पाहिजे याविषयी तुम्ही आम्हाला माहिती देतायत. खूप मगाशी तुम्ही असं सांगितलं की झुंबा हा जो प्रकार आहे सध्या म्हणजे तरुण वर्गात असं आहे की जे नवीन येतं ते आपलं. येस. आणि त्याविषयी सांगा सर. म्हणजे झुंबा ह्या नाच प्रकारा किंवा व्यायाम प्रकारा बद्दल खूपच विलक्षण अनुभव मला आला. आमच्या 32व्या बॅच मध्ये 8 आठवड्यानंतर जेव्हा ते भेटायला येतात तेव्हा आम्ही एक खास झुंबा इन्स्ट्रक्टरला बोलवलं जे मधुमेही आणि हार्ट पेशंट्स साठी झुंबा घेतात. आणि त्यांना अर्धा तास तो नाच प्रकार, व्यायाम प्रकार घ्यायला लावला अख्ख्या मोठ्या ग्रुप समोर. गंमत अशी झाली की आम्ही सगळे डॉक्टर्स आणि त्यांचे मेंटर्स हेही ते व्यायाम किंवा नाच प्रकार करायला लागलो बरोबर. आणि करता करता काही मिनिटातच जाणवलं की आपली ताकद आणि आपली स्टॅमिना आणि आपलं तोल आणि आपलं समन्वय सगळं टाय फीस आहे. म्हणजे आम्ही स्वतःला फिट समजतो, पण ते सगळं जस्ट आणि सोपं, म्हणजे नुसतं असं 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 पायांना हलवणं, हाताला हलवणं, वरती खालती, सोप्या स्टेप्स होत्या. पण सगळ्यांची टाय फीस झाली. आणि मग जाणवलं की नाही, खरंच आपण जे काही शिकवतो त्याच्यामध्ये
सर्वांगीण व्यायाम होत नाहीये. किंवा आपण जे समजतोय तसं तितकं नाहीये ते नुसतं साधं. जिनेवरती खाली करून किंवा नुसतं चालवून बरोबर. नाही होत आहे. आणि मग त्याच्याबरोबर अजून अभ्यास केल्यानंतर जाणवलं की ओव्हरऑल इतके गैरसमज झालेले आहेत. म्हणजे झुंबा नवीन माणसांसाठी किंवा यंग जनरेशनसाठी असं काही नाही. बरेच आमचे आता एजेड मधुमेही करतायत आणि त्यांना साखरेची पातळी एका टप्प्यानंतर अडकली होती, खालती येत नव्हती, ती आता खालती यायला लागली. कारण का शेवटी अवयव जो आहे, जो सर्वात जास्त साखर खाणारा आहे आणि चरबीही खाणारा आहे, ते स्नायूच आहे. आणि स्नायूंचं संवर्धन तुमचं जोपर्यंत त्यांना त्या प्रकारे म्हणजे किती वजनाने हलवत आहे, दुसरं किती वेळा स्टॅमिना म्हणजे काय, तीच गोष्ट तुम्ही परत परत करू शकता एक हार्ट रेट वरती ठेवून. स्टॅमिना म्हणजे ते होतं. आणि मग किती फास्ट किंवा स्लो आणि किती तालाने आणि कोऑर्डिनेशन तुम्ही सगळं करू शकता. यामुळे सर हार्ट अटॅक सारखा महत्वाचा मोठा आजार आहे ज्याच्यापासून आपल्याला प्रतिबंध मिळेल. नक्कीच सर. मग आता हे स्टॅमिना जो तुम्ही सांगतात, पुन्हा एकदा आम्हाला सांगा, स्टॅमिना कसा वाढवायचा आणखी. जर आधीच्या स्लाइड वरती सांगितलं होतं थोडक्यात की एकतर आपण चालतोय, तर चालण्याच्या जोडीला सपोज आपण पळायला लागलो, दोन्ही एकत्र केलं म्हणजे 5 मिनिटं चालल्यानंतर 1 मिनिटं पळालो, परत 1 मिनिट चाललो, परत 1 मिनिट पळालो, परत 1 मिनिट चाललो, परत 1 मिनिट पळालो. सुरुवातीला फक्त अर्ध्या तासामध्ये 5 किंवा 7 मिनिटं पळालो, ते पण एकदम हळूहळू कमी स्पीडने. आणि हळू ते वाढवलं, हळू 7-8 मिनिटापासून 10-12 मिनिटं पळालो, हळूहळू अर्ध्या तासाचा पाऊण तास केला. आणि शनिवारच्या दिवशी एक दिवस, रविवारी सुट्टी, एक दिवस व्यायामाला कायम सुट्टी ठेवायची. रविवारच्या दिवशी थोडं डबल केलं, अर्ध्या तासाच्या आधी 1 तास केला, तर नक्की हळूहळू स्टॅमिना वाढेल. आणि हीच गोष्ट आता इथं येतं आपलं आधीचं काय कर्म आहे, संस्कार आहे व्यायामाचा. काय काहींना सायकलिंग आवडतं, मग सायकलिंग आपण त्या हिशोबाने वाढवू शकतो. अल्ट्रा मॅरेथॉन म्हणून एक गोष्ट असते, त्याच्यामध्ये 160 किलोमीटर सायकलिंग. नक्कीच हे ऐकून वेगळं वाटतंय सर, पण तुम्ही आम्हाला ऐकून घ्या पूर्ण. 160 किलोमीटर सायकलिंग, 42 किलोमीटर मॅरेथॉन आणि जवळजवळ 4 किलोमीटर स्विमिंग, असं एकत्र केलेले 80 वर्षाचे लोकांनी, एक कॅन्सर पेशंट्स आहेत आणि मधुमेह आहेत ज्यांनी हे केलेलं आहे. आणि मग त्यांची तब्येत तशी आहे आणि 100 वर्षापेक्षा जास्त जगलेले बरेच जण आहेत. आणि त्या सगळ्यांनी ताकद आणि स्टॅमिना वाढवलेला आहे. भारत देश योगाचा देश आहे. अख्ख्या जगाला आपण योग शिकवतोय आणि त्या देशामध्ये सर्वात जास्त मधुमेही आहेत. कुठेतरी विडंबना आहे, कुठेतरी गाडी गरगळली आहे. इधर तुम्ही पटरी के ऊपर से गाडी चली गई है. कारण काय ऑफकोर्स योगाला खूप महत्व आहे आणि आपण ते करत राहायचं आहे. पण ते कसं लवचिकता, तोल, समन्वयासाठी आठवड्यातून 1-2दा आपण सबोध आसनं केली. ओके, त्या अनुषंगाने सर काही स्लाइड आणल्या असतील तर त्याही आम्हाला दाखवा. तर पळणं, सायकलिंग, पोहण्यामध्ये पण तेच तेवढंच केलं तर मग बरोबर नाही, थोडं वाढलं पाहिजे. क्रॉस ट्रेनर एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये पाय आणि हातांची हालचाल एकत्र होते जिम मध्ये, ते जमलं तर ते करावं. आणि जेवणानंतर जिनेवरती खालती करावं. या सगळ्या गोष्टी स्टॅमिना वाढणार आहेत. आणि त्याच्या जोडीला आपण जे बोलायला लागलो होतो, झुंबा नाच प्रकार. आणि कोणी खेळ खेळत असतील, म्हणजे कोणाला आधीपासून बॅडमिंटन खेळायची आवड असते किंवा टेबल टेनिस असतील, तर ते पण आठवड्यातून 1-2दा केलं तर चालू शकेल. तर असं आपण ताकद, स्टॅमिना, तोल, समन्वय सगळं वाढवावं. आणि 7 मिनिट वर्कआउट, याच्याबद्दल मी आधी बोललो होतो, युट्यूब वरती अवेलेबल आहे. तर 7 मिनिट वर्कआउट युट्यूब वर जाऊन 12 व्यायाम प्रकार आहेत 7 मिनिटांमध्ये. तो एकदा करून बघावा, तुम्हाला ऍक्च्युअली कळेल की तुम्ही आप कितने पाणी में है, तुम्ही किती पाण्यात आहात. ठीक आहे. लवचिकतेसाठी योगासन आहेत आपल्याला माहिती आहे, आणि स्ट्रेचेस आहेत वेगवेगळे प्रकारचे, त्याचे स्लाइड आहे. म्हणून मग लक्षात ठेवायचं की योगासनाचा उपयोग घेत आहे. आणि सर्वांगीण व्यायाम आपण जेव्हा म्हणूया तेव्हा त्याला म्हणूया ज्याच्यामध्ये कमीत कमी 45 मिनिटं व्यायाम होईल, त्याच्यामध्ये ताकद वाढवणारा व्यायाम होईल आठवड्यातून 2दा किंवा 3दा. आणि त्याच्यामध्ये एखाद्या व्यायाम प्रकारात आपण खोलवर जाऊया. हे बघा, तुम्ही ऑलिम्पिक्स मध्ये जा, स्विमर कधी पळत नाही, पळणारा कधी बॅडमिंटन खेळत नाही, जो मॅरेथॉन पळतो तो 100 मीटर पळत नाही. प्रत्येकाचं शरीराची ठेवण, आवड निवडीच्या हिशोबाने आपण एखाद्या व्यायाम प्रकारामध्ये खोलवर जावं. तुम्ही सिनियर सिटीजन्स ग्रुप मधलं बेस्ट रनर व्हावं, बेस्ट सायकलिस्ट व्हावं, बेस्ट स्विमिंग व्हावं,
असं एम ठेवावं आणि मग बघावं काय फरक पडतो. नक्कीच सर, तुम्ही हे वेगवेगळे प्रकार सांगतायत, त्यात अजून एक प्रकार आहे की हास्य क्लब, आणि त्याच अनुषंगाने आपल्याला एक ईमेलद्वारे क्वेश्चन आलेला आहे. हो. अर्चना ताम्हाने यांनी आपल्याला ईमेलवरून क्वेश्चन पाठवला आणि त्या असं म्हणतात की मी मधुमेही पेशंट आहे आणि त्या हास्य क्लबला रोज जातात. मुंबईमध्ये त्या राहतात आणि त्या हास्य क्लबमध्ये सर ते वेगवेगळे प्रकार करतात हास्याचे. तर यामुळे सुद्धा फायदा होईल का? नक्कीच फायदा होईल. एक ठराविक प्रकारे हास्याने काय होईल, पॉझिटिव्हिटी, बरोबर, आणि जेव्हा पॉझिटिव्ह हॉर्मोन्स किंवा संप्रेरक ज्याला एंडॉर्फिन्स किंवा एनकॅफेलिन्स म्हणतो त्यांचं सिक्रेशन होतं, तेव्हा त्यांचं इन्शुलिन विरोधी काम होतं, म्हणून साखरेमध्ये फरक पडतो. फक्त जे काय मी बघितलेत हास्य क्लबमध्ये, बऱ्याचदा गेलेलो आहे, बऱ्यापैकी बरेच जण मस्तपैकी गोल मटोल भोपळे आहेत. तर तो भोपळेपणा जो आहे शरीरातला, तो कमी झाला, तो जोपर्यंत कमी होणार नाही, जोपर्यंत चरबी कमी होणार नाहीये, पहिल्या इंटरव्ह्यूला सांगितलेलं आहे, चरबी, ऍसिड आणि पोषक द्रव्यांचा अभाव हे 3 महत्वाचे कारण. त्याच्या जोडीला 3 महत्वाचे कारण जे मधुमेह वाढवतात ते म्हणजे ताकद आणि स्टॅमिनाची कमी, जखडलेलं रक्त आणि स्ट्रेस, मानसिक ताणतणाव. त्याच्यावरच आज आपण भर देतोय. हा, तर हास्य क्लब जावं तुम्ही, नक्की करावं. पण हास्य क्लब मध्ये 1 तास गेला माझे सगळे हातपाय असे हलवले सगळं झालं, माझा दिवसभराचा व्यायाम झाला, तर हा गैरसमज आहे. नक्कीच. इथे कुठेतरी मनाला परत समजून घेण्याची गरज आहे की खऱ्या व्यायामाची अजून आपल्याला गरज आहे. प्रेक्षको, हेच आपल्याला डॉक्टर सांगतात. हास्य क्लब असेल, झुंबा असेल किंवा इतरही प्रकार आहे, पण यासोबत योग्य व्यायाम कुठला, मग तो सगळ्यांसाठी असू दे किंवा डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी कुठला करावा, याच्यावरच आज आपण जोर देतोय. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा जसा आरोग्यपूर्ण विषय आहे तसाच उद्याचा आणि परवाचा रविवारच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तोही पटकन बघूया. शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर रात्री 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे सूक्ष्म आयुर्वेद, प्लांट स्टेम सेल थेरपी, आणि सहभागी आहेत डॉक्टर खंडू बी पाठक. रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रात्री 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक रोग आणि संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. डॉक्टर, आपण इतकी छान माहिती देतात आणि आपल्याला नक्कीच हेही जाणून घ्यायचं आहे की हा जो स्टॅमिना वाढवलेला आहे, हा स्टॅमिना शिवाय आपली प्रेरणास्थानं सुद्धा आहेत, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला काही सांगा. हा, एक म्हणजे एक खुलासा महत्वाचा की नुसतं व्यायाम करून मधुमेहापासून मुक्ती नाहीये. तर व्यायाम पण, आहार पण, तणावमुक्ती पण. कारण का जे 6 कारणं आहेत, चरबी वाढणं, ऍसिड वाढणं, पोषक द्रव्यांचं कमी असणं, ताकद कमी असणं, जखडलेलं रक्त आणि ताणतणाव, या 6 वरती काम करायला पाहिजे. त्या 6 वरती काम करण्यासाठी आहार, व्यायाम, तणावमुक्ती व सकारात्मकते ह्यांच्यावरती खोलवर असलेल्या कार्यशाळा आपल्या असतात. त्याची स्लाइड दाखवलेली आहे. आणि ह्याच्यासाठी योग्य असं प्रशिक्षण, प्रेरणा आणि अखंड सहायता हे आम्ही मधुमेहींसाठी प्रोव्हाइड करतो. माझी प्रेरणास्थानं सुरुवातीला सांगितलं होतं, ऑफकोर्स रामदास स्वामी श्री समर्थ. सज्जनगडाला बरेच वर्ष आधी गेलो तेव्हा तिथलं ते हांड बघितलं, एवढं मोठं, ज्याच्यामध्ये ते त्यांचे जे शिष्यगण होते ते पाणी भरून आणायचे लांबून. ते बघून मला म्हटलं, एवढं वजनदार हांड वरती आणणं, किती ताकद असेल ह्या माणसांमध्ये. आणि होती तेवढी ताकद. तेव्हा मधुमेहाचं नामोनिशाण होतं, ताकद तेवढी असायची. परत आपल्याला तेच आठवण करून देतात की ताकद महत्वाची, स्टॅमिना, मनाची ताकद आणि शरीराची ताकद दोन्ही सर त्यांनी सांगितलेले आहे. खूप महत्व सांगितलं. योग मध्ये टी कृष्णमाचार्य, जे अयंगर गुरुजींचे पण टीचर राहिलेले होते, त्यांचं पण एक फोटोग्राफ दाखवलेला आहे. अप्रतिम शरीरयष्टी, 100 वर्ष जगले. हे 100 वर्ष जगले, पूर्णपणे हृदयाला ते स्टॉप करू शकत होते. हो. आणि त्यांच्या इंट्युशननी ते कैलास मानसरोवरला गेले होते शिकायला. त्यांच्या टीचर बरोबर ते गुफेमध्ये राहून शिकून आले आणि बऱ्याच लोकांना शिकवलं. मॉडर्न मध्ये रिच रोल, त्याची स्लाइड दाखवलेली आहे. आत्ताचे योगी फाइंडिंग अल्ट्रा, म्हणजे अशक्य प्राय, जे 180 किलोमीटर सायकलिंग आणि 40 किलोमीटर पळणं आणि 4 किलोमीटर पोहणं, असे 5दा म्हणजे 5 दिवसात असं 5दा करणं, हे केलेलं आहे या माणसाने. आणि ते पण पूर्णपणे
नैसर्गिक आहारावरती, प्लांट बेस्ड डाएटवरती. बाकी माझी प्रेरणास्थानं मागच्या वेळेस मी दाखवलेली आहे. डॉक्टर नील बर्नार्ड, डॉक्टर गॅब्रियल कुसेन्स, डॉक्टर ब्रूस लिप्टन हे बिलीफसाठी, तणावमुक्तीसाठी, डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स फॉर तणावमुक्ती. आणि अशी ह्या प्रेरणा घेऊन अशी वाढ झालेली आहे आमच्या कार्यक्रमाची. 225 लोकांपासून 2013 पासून तर 24,000 लोक मागच्या वर्षी आलेले आहेत. नक्कीच सर, आपण कुठेतरी आपण म्हणू शकतो की आता मधुमेहींना हे कळालेलं आहे की नक्की त्यांनी त्यांचा स्टॅमिना वाढवणं गरजेचं आहे, आहार बरोबर घेणं गरजेचं आहे, मानसिक स्वास्थ्य राखणं गरजेचं आहे आणि प्राणायाम ध्यान धारणा करणं गरजेचं आहे. बरोबर. या सगळ्यांमधून जाताना आता तुमचं शिबिर जेव्हा ऑर्गनाईज केलं तेव्हा फ्रीडम फ्रॉम डायबिटीज तर्फे मधुमेही रुग्णांसाठी खास काय सोय असते? कसं आहे, हे आहार म्हणा, व्यायाम म्हणा, तणावमुक्ती म्हणा, हे सगळे अनुभवात्मक बरोबर गोष्टी आहेत. जितका संपर्क जास्त राहतो तितकं जास्त खोलवर ते सगळं शिकायला मिळतं. त्या हिशोबाने आम्ही 2 महत्त्वाच्या सोयी करून ठेवलेल्या आहेत मधुमेहींसाठी. आयुष्यात पुन्हा गोडवा येईल म्हणून आमचं ब्रीदवाक्य आहेच. सर, गोडवा आहे खरंच, ऐकण्यातही गोडवा आहे. आणि 2 मेन प्रणाली जे आम्ही तयार केल्या ते म्हणजे एक तर निवासी शिबिर जे 7 दिवसांचं असतं. 7 दिवस 7 रात्र पुण्याजवळ सासरच्या इथे आमचं सेंटर आहे. तिकडे लोक राहतात आणि तिन्ही गोष्टींचा भरपूर खोलवर अभ्यास करतात. आणि मग त्यांना सपोर्ट असतो. पुढे जेव्हा ते घरी जातात तेव्हा त्यांचा ग्रुप असतो आणि ते डॉक्टरशी संपर्कात राहून त्यांचं पुढचं काम करू शकतात. दुसरी सोय जी आम्ही करून ठेवलेली आहे त्यांना खोलवर प्रशिक्षण, प्रेरणा आणि सहायता मिळण्यासाठी ते म्हणजे इंटेन्सिव्ह कार्यक्रम. बरोबर. इंटेन्सिव्ह कार्यक्रम अतिशय विलक्षण कार्यक्रम आहे. तो 1 वर्षाचा आहे. 1 वर्ष घरी बसून होतो. अच्छा, घरी हो, 1 वर्ष घरी बसून असतो. फक्त 3दा त्यांना 3 रविवारी पुण्याला यावं लागतं. फक्त 3 रविवार पुण्याला यायचं. बाकी 5 कन्सल्टेशन्स होतात आणि मेंटर असतात आणि ग्रुप चॅट असतं आणि बरंच काही शिकायला मिळतं. तर हे 2 सोयी आम्ही बघतोय की आता 4 वर्ष झाली काम करून. ह्या 2 सोयीमध्ये खूप फरक पडतोय त्यांच्या समजुतीमध्ये आणि त्यांच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या मुक्तीमध्ये. जे काही आकडा आधी सांगितलं, जवळजवळ आम्ही बघतो की 90% लोकांचं इन्शुलिन 3 महिन्यात बंद होत आहे. 50% लोकांचं औषधं 3 महिन्यात बंद होत आहे इंटेन्सिव्ह कार्यक्रमामध्ये. आणि निवास शिबिरमध्ये जवळजवळ 30% लोकांचं इन्शुलिन किंवा औषध बंद होत आहे 7 दिवसांमध्ये. 30% लोकांचं इन्शुलिन किंवा औषध 7 दिवसांमध्ये बंद होत आहे. सर, आपल्याला एक मेलद्वारे क्वेश्चन आलेला, आपण त्यांचं घेऊया कारण खूप चांगला आहे त्यांचा प्रश्न. सुधा जोशी यांनी आपल्याला मेलवरून प्रश्न पाठवला की सर असं म्हणतात की सूर्यनमस्कार सर्वांगीण व्यायाम म्हणतात, तर ते करतात, ते योग्य आहे का? त्याविषयी काय म्हणणं आहे? हे बघा, आता परत आपण ते 5 गोष्टी जे बोललो त्याच्याबद्दल बोलूया. सूर्यनमस्कारने ताकद वाढणार आहे का? थोडीफार वाढू शकते. स्टॅमिना वाढणार आहे का? बराच वेळा केला तर थोडीफार वाढू शकेल. त्याच्याने आपलं तोल वाढणार आहे का? वाढणार आहे. समन्वय वाढणार आहे का? वाढणार आहे. लवचिकता वाढणार आहे का? वाढू शकते. तर कारण काय ह्याच्यामध्ये ह्या 5 गोष्टींचा समावेश आहे म्हणून आपल्या जुन्या लोकांनी ह्याला सर्वांगीण व्यायाम असा दर्जा दिला होता. फक्त आत्ताच्या जमान्यात तुम्ही तो व्यायाम प्रकार कसा करताय, किती वेळा करताय, किती ताकदीने करताय, त्याला महत्व, क्षमता नाहीये. आणि जे करतायत ते असं अर्धवट काहीतरी करतात. त्यांची ताकद त्या हिशोबाने वाढत नाही ज्या हिशोबाने तुमचं जिम मध्ये जाऊन वेट ट्रेनिंग होईल. म्हणून जो फॉर्म्युला मी सांगितलेला आहे की जिम मध्ये जा 2-3 दिवस, चाला, पळा किंवा सायकलिंग, पोहा आठवड्यातून 3 दिवस, 1-2 दिवस योगासन करा. तो फॉर्म्युला 45 मिनिटं रोज करून बघा, नक्की तुम्हाला जास्त फरक पडेल. नुसतं रोजचं रोज तेवढेच 11 सूर्यनमस्कार मारून. नक्कीच, गॅरंटीड. नक्कीच. प्रेक्षको, मागच्या आपल्या प्रोग्राममध्ये डॉक्टरांनी थाळी विषय सांगितलं होतं की त्या थाळीमध्ये काय काय इन्क्लूड करायचं. तसं आजचा व्यायाम विशेष आहे, त्या व्यायामाचे प्रकारही सांगितले. ते व्यायामाची थाळी आज आपल्या समोर आलेली आहे. तसे व्यायाम आपल्याला करणं गरजेचं आहे. आजचा आरोग्य सल्लाही खास आपल्या मधुमेहांसाठी आहे. बघूया काय आहे तो. असे व्यायाम निवडा ज्याने ताकद व स्टॅमिना वाढेल. त्यानंतर असे व्यायाम निवडा ज्याने लवचिकता, तोल व समन्वय वाढेल. गुरुत्वाकर्षण विरुद्ध व्यायाम केल्यानेच ताकद वाढते, म्हणून वेट ट्रेनिंग करा. स्टॅमिना वाढवण्यासाठी चालणे, जॉगिंग, पोहणे, सायकलिंग, क्रॉस ट्रेनर, नाच प्रकार, झुंबा इत्यादी करा. आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात काही भाग बघायचा राहिला असल्यास तर तुम्ही हा पुन्हा कार्यक्रम बघू शकतात. गुरुवार दिनांक 17 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हा अभिप्राय आम्हाला हवा आहे. याशिवाय आमच्या कार्यक्रमात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल ज्या डॉक्टरांना, त्यांच्यासाठी खास आमचा हा पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर
दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. नक्कीच डॉक्टरांकडून अजून माहिती घ्यायची. सर, आपल्याला तुम्ही आता सर्वांगीण व्यायाम सांगितलं आहे. आता ज्या कोणी लोकांना तुमच्याकडे संपर्क साधायचा असेल किंवा तुमच्या आता पुन्हा काही शिबिर खास आहे का? एक तर निवासी शिबिर, त्याची पण स्लाइड दाखवलेली आहे. निवासी शिबिर दर महिन्याला 7 दिवसाचं पुण्याजवळ सासवड येथे असतं. वेबसाईटवर जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. इंटेन्सिव्ह प्रोग्राम जो मी म्हणालो त्याच्यामध्ये वैयक्तिक मार्गदर्शन आणि ग्रुप थेरपी अशांचा समन्वय आहे. डॉक्टरांचं मार्गदर्शन, कन्सल्टेशन, आहार व्यायामचं मार्गदर्शन, मेंटर, जुन्या विद्यार्थ्यांकडून दर्शन, सामूहिक कार्यशाळा आणि दैनिक ग्रुप चॅट. इंटेन्सिव्ह कार्यक्रम मध्ये सहभागी होणार असेल तर त्याच्या आधी फाउंडेशन करणं महत्वाचं आहे. तर 10 डिसेंबर रोजी मराठीमधून पुण्यामध्ये हा कार्यक्रम आहे आणि 11 डिसेंबर रोजी इंग्रजी किंवा हिंदीमध्ये तोच कार्यक्रम आहे 4 तासांचा. जे मुंबईत आहेत ते इंटेन्सिव्ह प्रोग्राम मध्ये बेसिक मधून समावेश करू शकता. बेसिक हा 3 डिसेंबरला घाटकोपर व मलाडला आहे सकाळ आणि संध्याकाळ, आणि 4 डिसेंबरला ठाणे किंवा नेरूळ इथे असणार आहे. आज खास ह्याच्यासाठी चालवलं आहे. सर, आपण खास आपल्याकडे वेळ कमी आहे तरी मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारते की मधुमेहांसाठी खास हे व्यायाम केल्यानंतर त्यांची सुटका होईल का? थोडं परत सर आपल्याला परत हे सांगण्याची गरज आहे की काय काय गोष्टीवर सुटका म्हणजे काय, सुटका म्हणजे काय हे आधी समजून घ्या. सुटका म्हणजे तुम्ही 15 चमचे साखर सहज पचवू शकले पाहिजे, GDT क्लिअर झाली पाहिजे, आणि ती आतापर्यंत बऱ्याच लोकांनी करून दाखवलेली आहे. बघायचं असेल तर 20 तारखेला मोठा सोहळा आहे, त्याच्यामध्ये बरेच जण हे मेडलही मिळणार आहे ज्याचं ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे 15 चमचे साखर खाल्लेली आहे आणि पचवलेली आहे. 140च्या खालती त्यांची साखर आणलेली आहे. तर नक्की होतं म्हणजे हजारांची औषधं बंद, इन्शुलिन बंद, आणि डझनांमध्ये लोकांनी GDT क्लिअर झालेला आहे. हे झालेलं आहे. नुसतं एक गोष्ट करून होत नाही, कारण की नुसतं एक गोष्टीचा प्रॉब्लेम नाहीये. सगळ्या गोष्टी एकत्र करणं फार महत्वाचं आहे. आहार पण बरोबर करणं महत्वाचं आहे, व्यायामही बरोबर करणं महत्वाचं आहे, त्या जोडीला तणावमुक्ती, पॉझिटिव्हिटी राहणं ही महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एकत्रितपणे काम कराल तेव्हा तुम्ही बघा किती जबरदस्त फरक पडतो शरीरामध्ये. यामध्ये सर अजून एक असं दिसून येतं की एकत्रितपणे तुम्ही जेव्हा म्हणताय तेव्हा खास करून हे दिसतं की मधुमेही व्यक्ती एकटा व्यायाम करताना दिसतो त्याच्या घरात किंवा 2-3 जणे असतील, पण जेव्हा एकत्रित म्हणतात तेव्हा त्यांचं ध्येय एकच आहे, आज त्याने क्लिअर केली, माझंही क्लिअर व्हावं अशी अपेक्षा होते. ते इंटेन्सिव्ह मध्ये, रेसिडेन्शियल मध्ये, निवासी आणि इंटेन्सिव्ह मध्ये आपोआप होतं, कारण की ते बघतात 4 आठवडे झाले संडेला त्यांच्या ग्रुपमध्ये 20 जण स्टेजवरती आली, 50 जण स्टेजवरती आली, त्यांची पण प्रेरणा जागते आपोआप, आणि ते टचमध्ये असतात ग्रुप चॅटद्वारे. त्यांनी खूप फरक पडतो. एकत्रित येऊन काम केल्याने खूप जबरदस्त फरक आहे. नक्कीच. प्रेक्षको, मधुमेहांसाठी खास असं आहे की इतकी औषधं घेतली जातात डायबिटीज क्लिअर होण्यासाठी, पण त्याऐवजी आपण वेगळ्या पद्धतीचा जो फ्रीडम फ्रॉम डायबिटीज तर्फे आपल्याला दिला जातो त्याचा जर अवलंब केला तर नक्कीच तुम्ही मधुमेहापासून मुक्त होऊ शकतात, कुठलीही शंका मनात न ठेवता. प्रेक्षको, आत्ता वेळ झाली आरोग्य सल्ल्याची. आपल्याला आपण हे सांगितलंच होतं की आरोग्य सल्ल्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ज्याचा आपण अवलंब करायचा, पण यासोबतच तुमच्याही आणि माझ्याही मनात सर काही प्रश्न आहेत. ते प्रश्न असे आहेत की ज्याची उत्तर आम्हाला मिळणं सर खूप गरजेचं आहे, आणि ते रॅपिड फायर मध्ये सर मी तुम्हाला असं विचारते, सर जिने वर खाली करणं याविषयी काय सांगाल? जिने वरती खालती करताना अगर येताना पाय दुखत असतील खालती उतरताना तर लिफ्ट मधून तुम्ही उतरावं, वरती चढताना जिने चढावे. नक्कीच. मानसिकता याविषयी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या मानसिकतेचा आणि डायबिटीजचा याचा थोडंसं आम्हाला सांगा. क्लिअर संबंध आहे. स्ट्रेस वाढला, तणाव वाढला की कॉर्टिझॉल म्हणून एक संप्रेरक आहे तो वाढणार, आणि तो इन्सुलिन जिकडे जाऊन चिकटतो त्या कुलपांवरती जे स्नायूंवरती आहेत तिकडे जाऊन चिकटणार आणि इन्सुलिनला नीट काम करू देणार नाही, म्हणून साखर वाढणार. बरोबर आहे. ध्यानाचे सर महत्व किंवा डायबिटीज साठी फायदा हे याच्याशी जोडलेला, तणावाशी ध्यान जोडलेलं आहे. जितकं तणाव वाढणार तितकं कॉर्टिझॉल वाढणार, तितकं इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होणार, आणि त्याच्या जोडीला आम्ही बघतो की बाकीचे संप्रेरक पण, इस्ट्रोजन पण, थायरॉइड पण, सगळ्यांवरती प्रेशर येतो एक प्रकारे. जेव्हा आपण ध्यानाने पूर्णपणे समतोल आणतो आणि आपले हॉर्मोन बॅलन्सिंग सुरू होतो, हॉर्मोन बॅलन्सिंग, संप्रेरक बॅलन्सिंग फार महत्वाचं आहे. जेव्हा ते व्हायला सुरू होतं तेव्हा आपोआप साखरेवरती चांगला परिणाम. सर, एक शेवटचा प्रश्न, टेस्ट कधी कराव्यात? हो, टेस्ट 35 वय झालं की नक्की करावा, आणि दिवाळी संपलेली आहे, खूप खाल्लेलं आहे,
म्हणून गुपचूप लवकरात लवकर जाऊन तुम्ही तुमची फक्त साखरेची पातळी नाही तर फास्टिंग इन्सुलिन, परत नीट सांगतोय, फास्टिंग इन्सुलिन, उपाशी पोटी हिथून रक्त देऊन इन्सुलिनची पातळी मोजावी आणि मस्तपैकी डोळे उघडावे की मी पण मधुमेही होणार आहे, त्या मार्गावरती लागलेलो आहे. आपल्याला त्यापासून मुक्त होणं गरजेचं आहे. आधी आपले गोड गैरसमज दूर करा. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण मधुमेही नाहीये, ते दिवाळीच्या नंतर खाल्ल्यानंतर तुम्ही फास्टिंग इन्सुलिन करा, तुम्हाला कळेल. बरोबर आहे. काय प्रॉब्लेम. प्रेक्षको, खरंच डॉक्टरांनी खूप माहिती दिली. आपल्याला मधुमेहापासून मुक्त व्हायचंय. याच्यामध्ये असंच म्हणता येईल की अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अनाशा. खरंच असं म्हणत असतानाच आपण आपली ध्येयासक्ती वाढवली पाहिजे. खूप व्यायाम करण्याचे आपले पर्व आता सुरू झाले आहे, ते तसंच सुरू ठेवा. तेव्हाच आपल्याला म्हणता येईल की स्वस्थ शरीरात स्वस्थ आत्मा वास करत असतो आणि तेव्हाच आपल्या हातून सकारात्मक गोष्टी घडतील. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला व्यायामावर खास आम्हाला प्रशिक्षण दिलं, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल हॅलो डॉक्टर आणि संपूर्ण दूरदर्शनतर्फे मी आपले आभार मानते. प्रेक्षको, तुम्हीही आमच्या कार्यक्रमात मेलद्वारे प्रश्न पाठवले त्याबद्दल आपलेही आभार. नवीन विषय आणि नवीन कार्यक्रमात भेटूया. तोपर्यंत नमस्कार. सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा.